इस कलयुग के सौभाग्य जगे, इस सदी का मान बढ़ाया है। महावीर प्रभु ने धरती पे अपनी छाया को भिजवाया है। नमस्कार दर्शकांनो, आजच्या विशेष भागात मी जया तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सध्या इथे काय चाललेलं आहे, माझ्या मागे काय आहे आणि आज आम्ही कुठे आलेलो आहोत हे आज आम्ही तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत। पण यामागचा एक खास उद्देशही आहे। प्रत्येक धार्मिक भावनेला जर कुठेतरी सामाजिक जाणीव जोडली तर नक्कीच या समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो। आणि म्हणूनच RRCच्या माध्यमातून आज आम्ही आलेलो आहोत शिरपूर जैन येथे आणि या माध्यमातून तुम्हाला आज आम्ही काहीतरी विशेष दाखवणार आहोत। धार्मिक गोष्टींना जर समाजकार्याची जोड दिली तर काय समाजात बदल करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आजच्या या विशेष भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला बघूया आज काय विशेष आहे ते। भगवान तुम्ही जब तक हूँ ये धरती गगन तुम रखना, हमें अपनी शरण इतनी है हम सबकी आरज़ू। तर दर्शकांनो, सध्या मी आहे शिरपूर जैन येथे। जैन समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या या शिरपूरमध्ये सध्या सुरू आहे श्री आचार्यजी विद्यासागर महाराज यांच्या चातुर्मासाचा कार्यक्रम। आणि नेमका ह्या चातुर्मासामध्ये काय काय घडत असतं ह्याला अध्यात्माची जोड आणि मी जसं मगाशी म्हटलं की जर त्याला समाजकार्याची सुद्धा जोड दिली तर समाजामध्ये नक्कीच काहीतरी चांगले बदल होऊ शकतात। याची परिचिती इथे आल्यानंतरच मला सुद्धा झाली। ह्या चातुर्मासाच्या निमित्तानं कित्येक उद्योग इथे सुरू करण्यात आलेले आहेत, ज्या माध्यमातून महिला युवक या सर्वांनाच इथे रोजगाराच्या नवीन संधीसुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत। या सर्वांमध्ये मनाची शांती कुठेतरी आपली भंग होऊ नये यासाठी सातत्याने जैन समाजाच्या माध्यमातून प्रवचन कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा केले जातात। याच माध्यमातून आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना विश्ववंदनीय आणि राष्ट्रसंतसुद्धा म्हटलं जातं। त्याचं कारण असं की राष्ट्राच्या हितामध्ये किंवा राष्ट्राच्या विकासासाठी कुठलाही उद्योग हा किती गरजेचा असतो आणि लोकांच्या हाताला जेव्हा काम असेल, जेव्हा ते सगळेजण टॅक्स पेयर म्हणजेच आपल्या समाजासाठी किंवा उत्कर्षासाठी किंवा राष्ट्राच्या उत्कर्षासाठी जेव्हा कर भरतील तर त्या माध्यमातूनच राष्ट्राची उन्नती होऊ शकते। असा साधा सोपा संकल्प मनाशी घेऊन, पण हा साधा सोपा संकल्प सत्यात उतरवणं नक्कीच इतकं सहज आणि सोपं नाही आहे। या चातुर्मासाच्या निमित्तानं आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा कार्यक्रम अतिशय नेमका आणि नीटनेटका व्हावा ह्यासाठी इथल्या समितीने अथक परिश्रम घेतलेले आहेत। याच समितीच्या माध्यमातून कोणते कोणते उपक्रम राबवले जातात आणि चातुर्मासामध्ये काय काय कार्यक्रम होतात हे सुद्धा आपण आजच्या या विशेष भागात जाणून घेणार आहोत। रहते रे चरण इतनी है हम सबकी आरज़ू। इस तीरथ से हमें कम न लगे तेरे चरणों की धूल गुरु, हर एक मन को महकाते हैं मीठे वचनों के फूल गुरु। इतनी महिमा ऐसी गरिमा नहीं गुणों का कोई अंत, कहीं धरती पे नजर नहीं आते हैं तुम जैसे दूसरे संत कहीं। जब तक हो ये धरती गगन तुम रखना, हमें अपनी शरण इतनी है हम सबकी आरज़ू। जब तक हो ये खिलता चमन यहाँ पड़ते रहते रे चरण इतनी है हम सबकी आरज़ू। इतनी है हम सबकी आरज़ू। जब तक हो ये खिलता चमन यहाँ पड़ते रहते चरण इतनी है हम सबकी आरज़ू।
घ्या, करून दर्शन घ्या. जिनकी तुमने गुरुवर जन्म लिया, उन श्रीमती माता की गोद को है प्रणाम। उंगली पकड़ कर जिनकी बचपन में तुम चले, पिता श्री मलप्पा जी को वंदन और प्रणाम। माटी में खेल करके जहाँ तुम बड़े हुए, उस सद लगा की पावन माटी को है प्रणाम। घर द्वार छोड़ कर सब जिस पल में चल दिए, उस मंगल वैराग्यकारी गजल को प्रणाम। शिवपुर का मार्ग जिसने, शिवपुर का मार्ग जिसने एक पल में पा लिया, ऐसी अलौकिक तेरी नजर को प्रणाम। आचार्य गुरुवर विद्यासागर को प्रणाम प्रणाम। आचार्य गुरुवर विद्यासागर को प्रणाम। चरण पड़े, मंगल विहार में जहाँ तेरे चरण पड़े, उस जगह उस गली उस डगर को प्रणाम। जिस भी जगह किया है चातुर्मास हे गुरु, उस गांव उस शहर उस नगर को प्रणाम। आचार्य गुरुवर विद्यासागर को प्रणाम प्रणाम। आचार्य गुरुवर विद्यासागर को प्रणाम।
दीक्षा जिस दिन गुरुवर तुम चले, उस पुण्यकारी दिन को है लाखों प्रणाम। संयम का व्रत धारण कर हाथों में थाम ली, कल्याणकारी उस पेक्षिका को प्रणाम। तप से तपा कर जिसको कुंदन बना लिया, परिचय सहने वाले उस तन को प्रणाम। जीव दया और करुणा जिनसे है झर रही, ऐसे ये नैन रूपी निर्झर को प्रणाम। ऐसे अमूल्य हीरे, ऐसे अमूल्य हीरे को जिसने पहचान लिया, ऐसे तुम्हारे गुरुवर ज्ञान सागर को प्रणाम। आचार्य गुरुवर विद्यासागर को प्रणाम प्रणाम। आचार्य गुरुवर विद्यासागर को प्रणाम। गाँव सद लगा के विद्याधर को प्रणाम। आचार्य गुरुवर विद्यासागर को प्रणाम प्रणाम। आचार्य गुरुवर विद्यासागर को प्रणाम। वर्धमान की कथा सुनाते हैं, हम कथा सुनाते हैं। श्री विद्यासागर ऋषिराज की गाथा गाते हैं, हम कथा सुनाते हैं। तीर्थंकर सम गुरुदेव की हम कथा सुनाते हैं, हम कथा सुनाते हैं। श्री विद्यासागर ऋषिराज की गाथा गाते हैं, हम कथा सुनाते हैं।
समान। विद्याधर पिलुगिनी नाम से परम्पार, कालिदास सम उन्नत संस्कृत में रचे थे शास्त्र। 80 वर्ष की आयु थी पर थी चर्या निर्दोष, ज्ञान का अपने जीवन में था अच्छा किया प्रयोग। अब महाकवि से प्रथम मिलन का हाल बताते हैं, हम कथा सुनाते हैं। श्री विद्यासागर ऋषिराज की गाथा गाते हैं, हम कथा सुनाते हैं। पंचम युग के ऋषिराज विद्यासागर महाराज, पंचम युग के ऋषिराज विद्यासागर महाराज। दक्षिण से अजमेर को पहुँचे आए राजस्थान, कजोड़ी मल ने आहार कराया ले गए गुरु के पास। ज्ञान लूट कर ना भागोगे गुरु ने मांगा प्रमाण, वाहन त्याग का नियम ले लिया गुरु को किया प्रणाम। शिष्य का पहला त्याग देख कर गुरुवर हुए प्रसन्न। सध्या आम्ही पौळी मंदिरमध्ये आहोत आणि इथे महिला सुद्धा बसलेल्या आहेत। नेमका आज त्यांचा काय कार्यक्रम आहे आणि जे त्यांचे उपवास सुरू आहेत त्याविषयी सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सबसे पहले हम जानना चाहते हैं कि आप कितने उपवास करते हैं साल भर के? साल के तो कई उपास होते हैं, लेकिन 10 उपासों का बहुत ज़्यादा महत्व है। जो इन चातुर्मास में जो है उनका ज़्यादा महत्व है, उसमें जितनी भी तपस्या करें हैं उतना कम है। इसलिए 10 साल के जीव जंतु की आराधना नहीं हो उसके हिसाब से 10 लक्षण के पर्व करते हैं। जी बिल्कुल। और आप लोग कहाँ से आए सब? हम लोग अकोला से आए हैं। अच्छा, और अभी तो इतने सारे मतलब कार्यक्रम चल रहे हैं, इतने सारे सन उत्सव चल रहे हैं, तो फिर भी आप अकोला से यहाँ तक, मतलब आज क्या खास बात थी? यहाँ पर तो धरती के देवता आचार्य श्री विद्यासागर जी महाराज जी आए हैं, उनके सानिध्य में हम 10 लक्षण पर्व मनाने अकोला से यहाँ आए। अकोला से क्या बहुत दूर दूर से लोग यहाँ हैं, सिंगापुर है, पुणे है, सदलगा है, कर्नाटक है, कहाँ से आए हैं गुरु के सानिध्य में 10 लक्षण पर्व मनाने। जी बिल्कुल। आप भी यहाँ पे इनके जो सानिध्य है, यहाँ का जो पूरा वातावरण है, या इसकी अनुभूति के लिए आए हैं, और क्या खास बात है आपको यहाँ आने के बाद ऐसा लगता है? बहुत साल से ख्वाब था कि एक बार आचार्य के साथ 10 लक्षण मनाना है, तो ये साल मेरा पूरा होने जा रहा है वो ख्वाब, इसलिए मैं आई हूँ यहाँ पर। जी। और अभी ये जो चातुर्मास में उपवास चल रहा है इसके बारे में क्या बताएंगे? मतलब बहुत भावना थी कि अब उनके सानिध्य में अपने को उपवास करना है, तो इसलिए हम लोगों ने ठहराया था, और उपवास हमारे बहुत अच्छे से पार पड़ रहे हैं हमारे उपवास। जी बिल्कुल। ये जो चातुर्मास में अभी जिस तरह के घर में पूजा वगैरह चलते, तो किस तरह की पूजा विधि आपके घर में चलते हैं? ये हमारी पूजा विधि तो वैसे रोज़ की हमारी दिनचर्या ही, ये तो हमेशा हम लोग करते ही ये तो, पर आचार्य श्री के सामने जो हम पूजा कर रहे हैं वो हमारा तो इतने अहोभाग्य है कि जो हम इतनी अच्छे से बहुत सानिध्य से हम लोग इतना अच्छा मना रहे हैं। और हमारा तो ऐसा धन्य, हमारी धरती तो इतनी धन्य हो गई है कि जो हमारे राष्ट्र संत हमारे आचार्य विद्या गुरु हम जैसे को मिले हैं, और हम तो बहुत धन्य हो गए कि उनकी चरणों की जो धूल भी हम लगा लेते हैं तो हमको लगता है हम बहुत पावन हो गए। और हम जो जिस तरह से हम उपास कर रहे हैं तो हमारा मन इतना प्रफुल्लित हो जाता है उनको देख के कि क्या करना और क्या नहीं करना, हम बहुत हो जाते हैं हम लोग विभोर जैसे एकदम। जी बिल्कुल। तर ह्या होत्या महिला, उपवास सुरू आहे पण त्यांचा उत्साह कुठे कमी झालेला नाही आहे। खरं सांगायचं तर उपवासामध्ये सुद्धा एक वेगळी शक्ती असते, मनामध्ये जर भाव असेल तर असं म्हणतात की तुमची मानसिकता सुद्धा तुम्हाला, तुमची जी व्हील पॉवर आहे ती तुम्हाला काहीही तुमच्यासाठी शक्य करून देते, आणि तोच सगळा आनंद ह्या चातुर्मासाचं महत्त्व ह्या महिलांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत आहे। सध्या आम्ही पौळी मंदिरमध्ये आहोत आणि इथे अनेक भाविक भक्त सध्या आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या मनात सध्या काय भाव आहेत। सर क्या बताएंगे, कैसा लग रहा है आपको यहाँ पे आके? बहुत ही ज़बरदस्त लग रहा है, और ऐसा ज़बरदस्त सानिध्य
और वो भी शिरपुर जैसे हमारे अकोला से एकदम नज़दीक की जगह पर है। और विद्यासागर जी महाराज का पहली बार यहाँ पर चतुर्मास हो रहा है, तो हमारे लिए बहुत धन्य घड़ी धन भाग है, यानी अहोभाग्य हमारा है। और सबसे ज़्यादा उसमें जो है इम्पोर्टेंट बात ये है कि मेरी वाइफ ने और हमारी ज्योति भाभी ने 10 उपवास किए, निरंकार उपवास हमारे जैन धर्म में, हाँ भावना है, उनके 10 उपवास कर रहे हैं। तो आज उनका चौथा दिन है उपवास का। तो ये एक बहुत बड़ी बात होती है कि विद्यासागर जी महाराज, आचार्य विद्यासागर जी महाराज के सानिध्य में इतना ज़बरदस्त यहाँ पर आयोजन हो रहा है। और साथ में जो है हमारे जो 2 फैमिली मेम्बर्स है वो 10 उपवास करने की भावना रख रहे हैं। और बहुत सारे लोग, बहुत पूरे इंडिया से, मैं तो कहूँगा पूरे वर्ल्ड से लोग यहाँ पर आ रहे हैं और धर्म का लाभ ले रहे हैं। तो बहुत धन घड़ी धन भाग है हमारे लिए। जी जी बिल्कुल। लेकिन जैसे हम देख रहे हैं कि अभी तो हर तरफ सन महोत्सव बहुत सारे चल रहे हैं, जैसे श्रावण महीना खत्म हो गया तो कुछ ना कुछ चल रहा है, अभी गणपति बाप्पा का विराजमान है। तो ये सारी चीज़ें रहने के बाद चातुर्मास में आप आज के दिन क्यों आए, आज के दिन का क्या महत्व है? राइट, तो अभी जो है हमारे जैसे जैन लोग जो होते हैं 2 तरह के हैं, एक श्वेतंबर और दिगंबर। तो दिगंबर लोगों का 10 दिन का जो है वो पर्युषण पर्व होता है। पर्युषण पर्व जैसे ये हमारे लिए महापर्व होता है और ये महापर्व का आज चौथा दिन है। तो 10 दिन जो है हमारे 365 दिन के सबसे इम्पोर्टेंट डेज होते हैं कोई भी दिगंबर जैन लोगों के लिए। तो वो 10 दिन हम यहाँ पर जो है भक्ति भाव के साथ में, नाच गाने के साथ में, भजन के साथ में, भक्ति के साथ में जो है हम उसको सेलिब्रेट कर रहे हैं। ये हमारे लिए एक महोत्सव है, महामहोत्सव है। तो ये हम एंजॉय कर रहे हैं। थैंक यू वेरी मच। बिल्कुल। लेकिन हम देखते हैं कि जैसे हम पूरे साल अपने काम में लगे रहते हैं या कहीं ना कहीं हम सब बिजी रहते हैं, जो अपनी दिनचर्या होती है, तो ये जो चातुर्मास के ये जो 10 दिन है, ये सब माहौल घर में कैसा रहता है और खास करके आपकी मानसिकता मतलब इस समय कैसी रहती है? राइट, तो मानसिकता जैसे बताया ना कि धार्मिक मानसिकता तो रहती है और साथ में ये जो है तप का समय होता है। यहाँ पर ये 10 दिन में जो है हम त्याग करते हैं, तप करते हैं, प्रार्थना करते हैं। हमारे लाइफ के 365 दिन में तो जैनिज्म में वैसे भी बहुत ज़्यादा तप और त्याग होता है ना। हमारा धर्म ही जो है वो अहिंसा का धर्म है। उसके साथ साथ में ये 10 दिन में जो है बोलते ना कि केक के ऊपर जो है वो चेरी का काम करते हैं। तो ये 10 दिन जो है ऐसे डेज होते हैं हमारे लिए और बहुत ही हम जो है इसको एंजॉय कर रहे हैं और बहुत ज़्यादा मज़ा आ रहा है हमारे। विद्यासागर जी महाराज की जय, आज के आनंद की जय, महापर्युषण पर्व की जय, राष्ट्रसंत विश्ववंदनीय आचार्य 108 विद्यासागर जी मुनि महाराज की जय, सनातन दिगंबर जैन धर्म की जय, उपवास करने वाले तपी लोगों की जय। उनको हमारी बहुत बहुत अनुमोदना है। उनका निर्विकल्प सब 10 दिन अच्छे से जाए। अनुमोदना 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 बारंबार, अनुमोदना 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 बारंबार। आचार्य 108 श्री विद्यासागर जी महाराज की जय। जय नाम जय तू, जय नाम जय तू, जय नाम जय तू। सभी क्लिष्ट और महान ग्रंथों का पारायण करवाया, विद्याधर को विद्या दे विद्या का सागर बनाया। अब मुनि दीक्षा देने का वृत्तांत बताते हैं, हम कथा सुनाते हैं। श्री विद्यासागर ऋषिराज की गाथा गाते हैं, हम कथा सुनाते हैं। पंचम युग के ऋषिराज विद्यासागर महाराज, पंचम युग के ऋषिराज विद्यासागर महाराज। सध्या माझ्यासोबत आहे हातकरघा याला प्रोत्साहन देणारे ताता भैयाजी. सो तुमचं स्वागत आहे आणि हातकरघाबद्दल काय सांगाल? या ठिकाणी परमपूज्य संत श्रोमणी आचार्य भगवान विद्यासागरजी महामुनिराज यांचा शिरपूर जैन या ठिकाणी चातुर्मास सुरू आहे. या चातुर्मासामध्ये अनेक लोक बेरोजगार आहेत, त्या लोकांना रोजगार मिळावा या हेतूनं, तसेच विदर्भ प्रांतामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात. त्याचं एक सोल्युशन म्हणून आणि बेरोजगारीवर पर्याय म्हणून हा हातमाग प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. शेतीला जोड उद्योगाच्या रूपानं पण हातमाग व्यवसाय चालू शकतो आणि त्याच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आज आमच्याकडे या ठिकाणी 108 महिला काम करत आहेत. आता महिलांचं सेक्शन सुरू झालं आहे. हे पर्युषण पर्व संपल्या आम्ही पुरुषांचं हातमाग सेंटर पण सुरू करत आहोत. त्याची पण पूर्ण तयारी होत आलेली आहे. तर बेरोजगार युवकांना आज हाताला काम नाही,
शिक्षण पूर्ण केलेत, परंतु रोजगार नसल्यामुळं, नोकरी नसल्यामुळं हताश लोक जे आहेत त्या हताशेतून काही आत्महत्या अधिक होतात किंवा शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे, दुष्काळामुळे असे अनेक संकट येतात. त्यामुळे त्यांना पण संकट येत असतात आणि उत्पन्नाअभावी आणि संसार कसा चालवायचा ह्या अडचणी त्यांच्यापुढं असतात. तर तो एक त्याच्यावर एक उपाय म्हणून आणि त्यांच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या हेतूनं आचार्यश्रींनी हा उपक्रम केला. महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचं मुख्य प्रतीकचिन्ह ज्याला मांडलं होतं, चरखा मांडलेलं होतं आणि तोच चरख्याच्या माध्यमातून या देशाचा विकास होऊ शकतो. गांधीजींची संकल्पना होती, स्वप्न होतं, हा संपूर्ण भारत देश दारूमुक्त व्हावा आणि चरखायुक्त व्हावा. या देशामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अगदी महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सिंधुदुर्गचा जलकिल्ला बांधला, तो बांधण्याच्या पाठीमागंसुद्धा त्या किल्ल्याच्या माध्यमातून तिथनं सागरी आरमाराच्या माध्यमातून या देशातला कपडा, महाराष्ट्रातला बनलेला कपडा पोर्तुगालसारख्या ठिकाणी जात होता आणि कपडा तिथं उतरल्या जहाजाची वाट बघत असं 3-3 दिवस लोक थांबत होते. असं इतिहास ह्या महाराष्ट्रातला बनलेला कपडा घेण्यासाठी असं इतिहासामध्ये उल्लेख येतो. संपूर्ण जगाला एकेकाळी हा भारत देश 60% वस्त्राचा पुरवठा, जो जगाला वस्त्र पुरवठा लागत होता त्यातली 60% पूर्तता भारत देश करत होता. परंतु ईस्ट इंडिया कंपनी आली आणि मँचेस्टर चालवण्यासाठी या देशातला हातमाग उद्योग समाप्त करण्यात आला आणि पॉवरलूम आणण्यात आले आणि पुन्हा एकदा असा पूर्वीचा जो भारत होता, जो सुखी आणि संपन्न भारत होता, तो सुखी संपन्न भारत बनवण्यासाठी या आचार्यश्रींजींनी संकल्पना सोडलेली आहे आणि त्या संकल्पनेतूनच हे जुने जे उद्योग आहेत ते उद्योग सुरू होत आहेत. मग हा बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा उद्देश आहे, परंतु देशकार्यामध्ये देशहिताचं चिंतन आचार्यश्री सातत्यानं मांडत असतात. मातृभाषेतून शिक्षण. आज संपूर्ण जगामध्ये असा एकच देश आहे ज्या देशाला 2 नावं आहेत, भारत आणि इंडिया. भारत आणि इंडियामधलं अंतर संपवायचं आहे, ह्या भारतातला इंडिया संपवायचा आहे आणि भारताला पुन्हा भारत निर्माण करायचा आहे. हा मुख्य स्वप्न आचार्यश्रींचं आहे आणि या स्वप्न उद्दिष्टतेसाठी या देशातला बेरोजगारी पहिला संपवणं गरजेचं आहे. कारण रिकामं डोकं जे असतं, रिकाम्या डोक्यामुळं अनेक विचार येत असतात आणि त्या विचारातून अनेक दुर्घटना घडत असतात. आज संपूर्ण देशभरातल्या 13 जेलमध्ये आमचा हातमाग प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत आणि तिथं जे कैदी शिक्षा भोगत आहेत ते आमच्या हातमागावर काम करतात आणि विशेषतः ही आहे, त्या कैद्यांनी जे काम करतात त्या कैद्यांचं जे पेमेंट आहे, त्यांचा जो पगार आहे तो त्यांच्या पाठीमागं त्यांच्या परिवाराला पाठवला जातो. कारण हे शिक्षा भोगत असताना पाठीमागं त्यांच्या परिवाराचे हाल होत असतात, ते होऊ नयेत ही सुद्धा या पाठीमागची एक संकल्पना आहे. अशा पद्धतीनं बेरोजगारी पूर्ण भारतातनं नष्ट करायची असेल तर कापड असा एकच उद्योग आहे ज्या कापडातून 60%पेक्षा जास्त उद्योग व्यवसाय निर्माण होऊ शकतो आणि एक हातमागाच्या मशीनच्या पाठीमागं 10 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळू शकतं. कारण दोरा तयार करणे, दोऱ्याला रंग लावणे, कापड तयार करणे, कापडाला रंग लावणे, अशा पद्धतीनं त्याचे उपविभाग पण आहेत. तर अशा पद्धतीने एका मशीनमुळे 10 लोकांना रोजगार मिळू शकतो. यामुळे हे मुख्य उद्देश विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आता सध्या आमचे केंद्र सुरू होत आहेत. आता मराठवाड्यामध्ये इथं विदर्भामध्ये शिरपूरला सुरू आहे, मराठवाड्यामध्ये एलोरा, वेरूळ या ठिकाणी सुरू आहे, हिंगोली जिल्ह्यात शिरड शहापूरला सुरू आहे, परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूरला सुरू आहे, त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये निवळीला सुरू आहे, लातूर जिल्ह्यामध्ये मुरुडला सुरू आहे. अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही केंद्र सर्व सुरू आहेत. जय जयनरा, वंदे मातरम. स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आचार्य श्री विद्यासागरजी महाराज हे शिरपूर जैनमध्ये विराजमान आहेत. चातुर्मास करता विराजमान असताना अमृत महोत्सवाचं निमित्त साधून आमच्या अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूटकडून शिरपूरमधील गरीब मागासवर्गीय महिला मुलांकरता मोफत सोलर ऊर्जा उत्पादन वापर व फायदेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाकरता आम्हाला 75 युवकांना मोफत सोलर प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करायचे होते आणि या आचार्यश्रींच्या आशीर्वादामुळे आणि प्रेरणेमुळे आम्हाला
त्या दिवशी 121 विद्यार्थ्यांची नोंद झाली. 121 विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण उत्तम रीतीने दिलं. या प्रशिक्षणाकरता खासदार भावनाताई गवळी यांचे आम्हाला कॉलेज उपलब्ध झाले. या प्रशिक्षणाकरता दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टचे पत्रकार संदीपजी देशमुख यांचंही मोठं सहकार्य लाभलं. दैनिक लोकमतचे गोपालजी वाडे यांचं सहकार्य लाभलं. शिरपूरमधील स्थानिक सगळे पत्रकार वार्ताहर यांचं सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलं. गाव पातळीवरती सरपंच यांचंसुद्धा चांगलं सहकार्य लाभलं. प्रशिक्षण दरम्यान आमच्या इथे कौशल्य विकास उद्योजकता विभागच्या सहाय्यक आयुक्त बजाज मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट दिली. जिल्हा नियोजन कमिटीच्या आमरे मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी विवेकजी खडसे साहेब यांनी प्रत्यक्ष भेट दिली. आणि या प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षण सुरू असताना प्रत्यक्ष कार्यस्थळी आचार्य भगवंत 108 विद्यासागरजी महाराज यांनी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. हे समाज प्रबोधनाची प्रेरणा आम्हाला आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्याकडून मिळाली आणि ही पूर्ण सेवा आमची आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्याकडे समर्पित आहे. हे सगळं करण्याकरता आमच्या संस्थेतील यशस्वी उद्योजक रवींद्र शिंदे यांचे सोलरचे पॅनल इथे त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळे हे सहज शक्य झालं. धन्यवाद. बिंदौरी अजमेर में निकली बड़ा ही पावन दृश्य, हाथी पर विद्याधर बैठे चक्रवर्ती सदृश्य, रत्न जड़ित सर पर मुकुट था गले में कंठाहार, विद्याधर को मन में लगता झूठा है संसार। 30 जून 68 का दिन था, गर्मी अपरंपार, सिंहासन पर ज्ञान सागर जी जनता कई हजार, केश लोच आरंभ हुआ और निकली रक्त की धार, दीक्षा विधि आरंभ हुई सब करने लगे जयकार, तत्काल इंद्र वर्षा कर चमत्कार दिखाते हैं, हम कथा सुनाते हैं। श्री विद्यासागर ऋषिराज की गाथा गाते हैं, हम कथा सुनाते हैं। पंचम युग के ऋषिराज विद्यासागर महाराज, पंचम युग के ऋषिराज विद्यासागर महाराज। सर्वांना जय जिनेंद्र। मी दीपक मानवरकर, या भोळी मंदिरचा पुजारी आणि मॅनेजिंग हेड। तर सर्वप्रथम ही वीट आहे आपल्याला पाण्यावर तरंगते। या विटेचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की ही जी वीट आहे ती पूर्ण 1.25 ते 1.5 किलोची वीट आहे आणि या मंदिराला ज्या पूर्ण विटा लागल्या होत्या पूर्ण या पाण्यावर तरंगतात, बघून घ्यायचा। अंतरिक्ष चिंतामणी पार्श्वनाथ भगवान की जय। आणि या मंदिराचा इतिहास जर बघितला तर 1406 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि राजा श्रीपाल यांनी या मंदिरचं पूर्ण जीर्णोद्धार केला या मंदिराचा। आणि या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे आणखी इथं समोर जो हा विहीर आहे या विहिरीमध्ये पण ती मूर्ती निघालेली त्यावेळेस। आणि या विहिरीच्या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या विहिरीचं जे पाणी आहे ते अतिशयकारी पाणी आहे आणि या विशेष पाण्यामुळे आपले जे चर्मरोग आहेत शरीराचे ते पूर्ण नाहीसे होतात। कुष्ठरोग असल्यास हमखास बरा होतो। हम कथा सुनाते हैं, श्री विद्यासागर ऋषिराज की गाथा गाते हैं, हम कथा। दर्शकांनो, सध्या मी आहे पवळी मंदिर येथे। अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन यांचं हे देवस्थान आणि ह्याविषयीच्या अनेक आख्यायिका आहेत। ह्या मंदिराची वास्तू जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे अतिशय जुनं आणि हेमाडपंथी असं बांधकाम आहे। ह्यामध्ये दगडांना आकार देऊन त्यामध्ये हे सुंदरसं मंदिर बांधण्यात आलेलं होतं। 1400च्या काळामध्ये राजा श्रीपाल यांना इथे कुठेतरी हे गणविहार करायला आले होते आणि ते कुष्ठरोगाने ग्रासलेले होते। इथे त्यांनी जेव्हा विहीर बघितली तर त्यांनी हातपाय धुतले आणि इथे त्यांनी आराम केला आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की इथल्या पाण्याने त्यांच्या शरीरावर असणारे कुष्ठरोगाचे दाग हे नाहीसे झाले, त्यांच्या वेदना कमी झाल्या। तेव्हा अजूनपर्यंतही अशा आख्यायिका आहेत की याच माध्यमातून अजूनही चर्मरोग बरे होतात। राजा श्रीपालांना
त्या विहिरीच्या आतमध्ये पार्श्वनाथांचे एक मूर्ती सापडली आणि नंतर त्यांनी ती बाहेर काढून त्याची विधिवत स्थापनासुद्धा केली आणि तेच हे अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. याचा 1406च्या काळामध्ये जीर्णोद्धारसुद्धा करण्यात आला. या पाण्याने अनेक रोग बरे होतात अशा सुद्धा लोकांच्या मान्यता आहेत. पण यामागे नक्कीच काहीतरी वैज्ञानिक कारणही असेलच, ते नाकारून चालणार नाही. याच मंदिराच्या बाबतीत आणखी काय काय नवीन नवीन गोष्टी आहेत ते सुद्धा तुम्हाला या विशेष भागात बघायला मिळणार आहे. चातुर्मासानिमित्त शिरपूर जैनला अगदी काशीसारखं स्वरूप आलेलं आहे. जैन धर्माची काशी समजल्या जाणाऱ्या या शिरपूरमध्ये सध्या चातुर्मासाचा हा कार्यक्रम सुरू आहे आणि ह्याच समितीचे डॉक्टर अभयकुमारजी गोंगे सध्या आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. सर, काय सांगाल या चातुर्मासाविषयी? सर्वांना जय जिनेंद्र. मी डॉक्टर अभयकुमार माधवराव गोंगे चातुर्मास समितीचा मुख्य प्रवक्ता म्हणून आपल्याला माहिती देत आहे. आमच्या इथे श्री आचार्य विद्यासागरजी मुनी महाराज हे चातुर्मासासाठी येणार असे सर्वांना समजल्यानंतर सर्व इथल्या वातावरण एकदम शुद्ध झाले आणि सर्वात नवचैतन्य निर्माण झाले. सर्व वातावरण आनंदी झाले आणि आचार्य श्री विद्यासागरजी मुनी महाराज यांचा 9 तारखेला इथे प्रवेश झाला आणि भव्य आगवानी झाली. आणि ही आगवानी झाल्याच्या नंतर आचार्यश्रीच्या संघामध्ये जे आईलेख जे आहेत सिद्धांत सागरजी महाराज यांनी आमची चातुर्मास समिती बनवलेली आहे. त्या समितीमध्ये मी प्रवक्ता म्हणून मला त्यांनी नियुक्ती केली. आता चातुर्मास समितीबद्दल सांगायचं झालं तर मला आम्ही सर्वांची इथे यात्रेकरूंची यथायोग्य व्यवस्था केलेली आहे. येणाऱ्या पाहुण्यांचे अभिषेकाचे पूजनचे सोहळ्याची व्यवस्था केलेली आहे. पूजनच्या सर्व व्यवस्था केलेल्या आहेत आणि सध्या पर्युषण पर्वसुद्धा इथे चालू आहे. पर्युषण पर्व चालू असल्यामुळे बाहेरगावचे भरपूर VIP मंडळी इथे आलेली आहे आणि ते पूजनाचा लाभ घेत आहे. आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांच्या सानिध्यामध्ये सर्व चातुर्मास आणि पर्युषण पर्व हा एकदम आनंदमयी वातावरणात होत आहे. आणि मी सर्वांना हे सांगू इच्छितो की इथे सर्व राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आहे. त्यागी भिवनमध्ये व्रतींची व्यवस्था आहे. अशी सगळी व्यवस्था असताना आपण कोणी इथे येऊ इच्छित असाल तर आपले स्वागत आहे आणि आपण आचार्यश्रीच्या दर्शनाचा आणि सान्निध्याचा सर्वांनी लाभ घ्यावा हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. आमची चातुर्मास समिती चांगल्या प्रकारे इथे काम करत आहे आणि अशीच करत राहील. आमचे अध्यक्ष महामंत्री धनंजय रोकडे, अध्यक्ष वालसाळे आणि कार्याध्यक्ष छाबडा, त्याच्यानंतर मंत्री आकाश महाजन आणि हरीश भज वगैरे आम्ही सर्वजण मिळून भरपूर इथे काम करत आहोत आणि चातुर्मास कसा सफल होईल याच्याकडे आमचे सर्वांचे लक्ष आहे आणि आम्हाला तात्या भैयांचे मार्गदर्शन सतत मिळत असते. तात्या भैयांचा याच्यात मोलाचा वाटा आहे. जय जय. तर हे होते डॉक्टर गोंगेजी आणि ह्यासोबतच ह्या चातुर्मास म्हणजे खरोखर खूप महत्त्वाचा पर्व समजला जातो. जैन धर्मामध्ये तसेही व्रतवैकल्य अतिशय कठीण असतात आणि त्यांचे नियमसुद्धा आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. कुठेतरी आपल्या माध्यमातून कुठल्याही जीवाची हानी होऊ नये हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. आणखी जाणून घेणार आहोत आपण अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन यांच्याविषयी. पद्यानुवाद किया नए नए काव्यानुवादों का भी फिर जन्म हुआ संस्कारों. सध्या आम्ही शिरपूर जैनमध्ये आलेलो आहोत आणि आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या माध्यमातून इथे अध्यात्मासोबत सामाजिक कार्य आणि उद्योग व्यवसाय ह्याला कशा पद्धतीने भरभराटी मिळू शकते ह्याविषयीचा संपूर्ण आढावा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. याच विषयावरती चर्चा करण्यासाठी सध्या आमच्यासोबत आहेत यांच्याच प्रचार समितीचे आदरणीय प्रशांतजी गाडेकर सर. सर, तुमचं स्वागत आहे. आणि सर, आम्हाला सगळ्यात पहिलं जाणून घ्यायचं आहे की तसं बघितलं तर प्रवचन म्हणा किंवा कीर्तन ही सगळी अध्यात्माला पुढे घेऊन जाणारी आपली संस्कृती आहे. याच माध्यमातून आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना हे कसं काय सुचलं की आपण अशा पद्धतीने हात करता चरखा किंवा उद्योगांना प्रोत्साहन द्यावं यामागचा नेमका उद्देश? आचार्यश्रींना राष्ट्रसंत ही उपाधी दिली. राष्ट्रसंत म्हटल्यानंतर त्यांनी आज राष्ट्राचं हित हे साधलेलं आहे आणि हातकर्घ्याच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगार, हजारो महिलांना रोजगार हे उपलब्ध झाले आहे. देशात आज कुणालाही नोकरी नाही, शेती आहे तर शेतीत पिकत नाही, पिकलं तर विकत नाही, अशी दयनीय अवस्था. महिलांना काम करायचं सतत देशात रोजाने कामाला जातात आणि काम केल्यानंतरही मेहनतीचा मिळत नाही. 365 दिवस त्यांना कामं मिळत नाही. शिरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये 22 एकरमध्ये आचार्यश्रींच्या संकल्पनेत हस्तकला, हातमाग, हातकर्घा आणि खादींच्या वस्तूचं प्रशिक्षण केंद्र इथे सुरू झालेलं आहे. यासोबतच या गोष्टीची निर्मिती इथे होते
प्रत्येक वस्त्र इथे बनवले जातात. वस्त्र बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये जीवहानी होणार नाही या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने आचार्यश्रींनी लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टीची संकल्पना केलेली आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं म्हणूनच त्यांना राष्ट्रसंत संबोधलं जातं, कारण स्वदेशीचा प्रचार प्रसार आणि सोबतच आपली राष्ट्रभाषा ही सुद्धा वापरावी असाही त्यांचा आग्रह असतो. आणखी आम्हाला थोडंसं त्यांच्या विचारांविषयी किंवा तुमच्यावरती त्याचा काय प्रभाव आहे ते आम्हाला थोडंसं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. मी 2004ला आचार्यश्रींचं ज्यावेळेला दर्शन घेतलं त्यावेळेला जैन संत काय आहे, त्यांचा त्याग काय आहे, या सगळ्या गोष्टी मला प्रत्यक्ष पाहिल्या. आणि आचार्यश्रींच्या सहवासात आल्यानंतर मी एक संस्था चालक म्हणून दर्शन घेतल्यानंतर माझ्या संस्थेला अरिहंत टेक्निकल इन्स्टिट्यूट ही संस्था माझी आहे आणि या संस्थेला मला शासन मान्यता मिळाली. आणि गुरुकृपेमुळे मी प्राचार्य प्रशांत झालो ही प्रचिती मला इथून मिळाली. आणि आचार्यश्रींचे जे शिक्षण आहे, शिक्षण प्रणालीसुद्धा मला एक गुरु म्हणून, एक शिक्षक म्हणून ते सुद्धा उत्तम गुरु आहेत. आणि गुरुकृपा ज्यांना ज्यांना मिळाली त्या सगळ्यांचे वारे न्यारे झाले. आचार्यश्रींची दुसरी संकल्पना प्रतिभास्थली आहे. प्रतिभास्थली असताना माझ्या घरी CBSE स्कूल आहे भाषेला. CBSE स्कूल असतानाही माझ्या मुलीची ॲडमिशन मी एक वेगळ्या शाळेमध्ये केली. तिथून लक्षात आलं की धार्मिक संस्कार हे प्रतिभास्थलीच्या माध्यमाने मिळतात. तर आचार्यश्रींनी जी संकल्पना केलेली आहे त्या सगळ्या गोष्टीचा गाभ्याचा विचार करून माझ्या मुलीलासुद्धा प्रतिभास्थली ज्ञानोदय विद्यापीठ कानपूरला मी टाकला आहे. तिने तिच्या शिक्षणामध्ये एवढा बदल झालेला आहे की घरातले संस्कार, घरामध्ये शांततेने आणि विशेष या युगामध्ये मोबाईलपासून ती दूर राहते. घरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये राहते. या रक्षाबंधनाला राख्या तिने हाताने बनवलेल्या आहेत. दिवाळीला दिवे ती स्वतः हाताने बनवते आणि त्याच्या दिदीची प्रत्येक मुलींकडे या सगळ्या गोष्टी करून घेते. आज स्वतः आल्यानंतर तिने सांगितलं की पप्पा मला इथे करमत नाही, मला माझ्या प्रतिभास्थलीला जायचं. ही आचार्यश्रींप्रती दिलेलं प्रेम आणि सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या. बिलकुल. तर म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा याचा खूप तुम्हाला फायदा झालेला आहे. आणि साधारणतः जी सामान्य लोक आहेत जसं म्हणतात कठीण उपवास सुद्धा जैन धर्मामध्ये पाळले जातात आणि खूप कठीण व्रतसुद्धा असतात. तर सर्व भक्तांना तुम्ही काय सांगाल? विषलक्षण प्रवाहामध्ये आज आपल्या ह्याच्यामध्ये 10 तप आहेत आणि 10 दिवस आपण तप केल्यानंतर आपल्याला मोक्ष कल्याण करतात, सहज गती प्राप्त होते आणि काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर जेवढं तप आपल्याला करता येईल, जेवढा संयम आपल्याला पाळता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर नक्की आपण जैन धर्माचं पालन करू शकतो. आज प्रत्येक जैन धर्मी भगवान महावीरांना मानतो, परंतु महावीरांची वाणी मानल्या गेली पाहिजे. आणि आज या भूतलावावरचे साक्षात देव आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज शिरपूर नगरीमध्ये विराजमान आहे. त्यांचे दर्शन, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या आरामध्ये राहण्याचं सौभाग्य आम्हाला इथे मिळत आहे. त्याकरता आम्ही आचार्यश्रींप्रती आणि इथे समितीप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद सर, आमच्यासोबत चर्चा केली त्यासाठी. ते होते प्रशांत गाडेकर. आणि एका शिक्षण संस्था चालवत असताना आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये त्यांनी जे अनुभवलं म्हणून इथे सेवा देण्यासाठी ते नेहमीच येत असतात. फक्त हेच नाही तर असे कित्येक दिग्गज आपल्याला इथे या धार्मिक स्थळावरती बघायला मिळणार आहेत. या सगळ्यांना मध्ये आपण राष्ट्रसंत व त्यांना का म्हटलं जातं हे आपण प्रशांतजींकडनं जाणून घेतलं, पण विश्वविंदनीय ही सुद्धा पदवी त्यांना आहे. ह्याविषयी सुद्धा आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. खरोखर खूप स्तुत्य उपक्रम आहे, कारण की मलासाठी गुन्हेगारी पण कमी करायची असेल तर त्यासाठी रोजगार हाच एक पर्याय आहे. तुम्ही आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. यांच्यामुळे खूप चांगला चालतो आहे. माझा चहाचा व्यवसाय वाढला आहे. माझं नाव गोविंद भगवान जवणी, राहणार शिरपूर, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. माझी महाराज झाली तेव्हापासून चतुर्मासापासून व्यवसाय वाढला आहे. माझा धंदा बी वाढला, माझं दूध बी वाढलं आहे. व्यवसाय चांगला होऊन राहिला. तरी पण किती होत असते दिवसाचा? 10-15 हजार. अगोदर 5,000. अगोदर 5,000 रुपये होत होता. आता व्यवसाय वाढला 10-15 हजार. इन्हें मिली पहचान, शुभ लक्षण से भान हुआ ये आत्म तो है महान. अब पूर्व जन्म के संस्कारों का हाल बताते हैं, हम कथा सुनाते हैं. एक हस्तशिल्पाने एक हस्तकरघा आहे. म्हणजे 54 महिलांचं आम्ही केलं आहे. 54 महिला हस्तकरघामध्ये आहेत आणि 54 महिला हस्तशिल्पामध्ये आहेत.
किए और रहने लगे उदास, रात रात भर जागते रहते। महात्मा गांधींनी सुरू केलेली चरख्याची चळवळ ही अजूनपर्यंत सातत्याने चालवली जात आहे आणि अजूनही खूप सगळे लोक असे आहेत जे स्वदेशीला मानतात। स्वदेशी सामानच वापरावं असा त्यांचा आग्रहसुद्धा असतो आणि कदाचित हेच राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचंही आहे। सध्या हात करघा ह्याच माध्यमातून इथे चरख्याच्या माध्यमातून खादी आणि कॉटन यांच्यापासून बनलेल्या वस्तूंना प्रमोट करण्यासाठी आमच्यासोबत सध्या आहेत संगीताताई आणि सोनमताई। तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। आणि आज किती वर्ष झाले तुम्ही ह्या उद्योगामध्ये आहात? 6 वर्ष झाले ह्या उद्योगामध्ये आहे। संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर महाराजांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सुरू झालेला आहे। रोजगार जो महिला आहेत, ज्या गरजू महिला आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी हा बिझनेस आम्ही सुरू केलेला आहे। आम्ही 3-4 सेंटर आमचे चालतात आणि हे शिरपूरमध्ये पण रक्षाबंधनच्या दिवशी या केंद्राचं ओपनिंग झालेलं आहे। इथं पण महिलांना फार गरजू ज्या महिला आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी आम्ही हे केंद्र सुरू केलेलं आहे। इथे 108 महिला आहेत, त्यांना आम्ही रोजगार दिलेला आहे। इथं 2 विभाग चालतात, एक हस्तशिल्प आणि हातमाग विभाग चालतो। त्याच्यामध्ये 54 महिलांची आम्ही एंट्री केलेली आहे आणि त्यांना रोजगार दिलेला आहे। आज किती वर्ष झाले तुम्ही या चळवळीसोबत जुळलेले आहात? 6 वर्ष झालं या चळवळीसोबत। कुठून सुरुवात केली तुम्ही? आम्ही जबलपूरपासून सुरुवात केलेली आहे। जबलपूरमध्ये हे केंद्र सुरू झालेलं पहिल्या प्रथम, तिथंच आम्ही हातमाग शिकलो आणि तिथं आम्ही महिलांना बोलवत गेलो, ज्या गरजू महिला आहेत त्यांना बोलवत गेलो आणि त्यांना पण शिकवत गेलो। प्लस आमचं पण थोडा त्यामध्ये विकास झालेला आहे आणि 2-3 सेंटर आम्ही खोललेले आहेत, तर त्याच्यामध्ये आता शिरपूरचा पण नंबर लागलेला आहे। अरे वा, खूप छान। आणि तुमच्या या उद्योगाला सुद्धा आमची खूप सगळ्या शुभेच्छा। आणि आता पुढे भविष्यामध्ये काय योजना आहे? किती महिलांना आणखी जोडायचा विचार करता? असं आहे की आम्हाला तरी वाटते की जास्तीत जास्त महिला, कमीत कमी 500 महिला तर आमच्याशी जोडल्या जाईल असं वाटते। कारण इथं आम्ही बघितलं की ह्या विदर्भमध्ये फार महिलांना आवश्यकता आहे आणि यांना कुठं तर त्यांच्या घरासाठी हातभार लागावा हा आमचा उद्देश आहे। त्यांना रोजगार देण्याचा हा आमचा मुख्य उद्देश आहे। तर जवळपासच्या ज्या आहेत महिला, ज्या जवळपास गावातल्या पण आहेत, त्या महिलांना पण रोजगार द्यायचा उद्देश आहे आमचा। मग अशा 500 महिला जोडल्या तर आम्हाला बिलकुल। तर या होत्या हातकर्घ्याच्या माध्यमातून खादी आणि कॉटनच्यापासून बनणाऱ्या साड्या, पर्स, त्यासोबतच कित्येक कपड्यांचे असे वेगवेगळे प्रकार आहेत जे या माध्यमातून बनवले जातात। खरं सांगितलं तर खादी हा प्रकार आपण शक्यतोवर बघतो की राजकारणी जे असतात ते नेहमीच परिधान करत असतात। या मागचा उद्देश हा असतो की त्यांच्यामध्ये करुणाभाव जो आहे तो नेहमीच असावा। खादीच्या माध्यमातून हा करुणाभाव नेहमीच अनुभवायला मिळत असतो आणि त्यासोबतच खादीचे कपडे वापरत असताना किंवा चरख्याच्या माध्यमातून जेव्हा याची निर्मिती केली जाते तेव्हा यामध्ये कुठल्याही जीवाची हानी होत नाही, हा यामागचा मुख्य उद्देश। आणि म्हणूनच आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी ह्या हातकर्घ्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि हीच चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, मोठ्या संख्येने लोक यामध्ये सहभागी व्हावे आणि स्वदेशीचा वापर करावा, तेही कुठल्याही जीवाला हानी न पोहोचवता हा त्यांचा मुख्य उद्देश आहे। गुरुवर हुए प्रसन्न, ज्ञान के पात्र को ज्ञान देने का बना लिया था मन। सभी क्लिष्ट और महान ग्रंथों का पारायण करवाया, विद्याधर को विद्या दे विद्या का सागर बनाया। अब मुनि दीक्षा देने का वृत्तांत बताते हैं, हम कथा सुनाते हैं। श्री विद्यासागर ऋषि राज की गाथा गाते हैं, हम कथा सुनाते हैं।